रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा शिवभक्तांमध्ये उत्साह। रायगडावर शिवमूर्ती सुवर्ण मुद्रांचा अभिषेक, महाआरती, पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम। कोल्हापूरमधल्या नवीन राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये शाही आणि दिमागदार शिवराज्याभिषेक सोहळा, शिवरायांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक, खासदार शाहू महाराजांसह राजपरिवारातील सदस्य, शासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा उपस्थिती। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज चिनाब नदीवरील जगामधील सर्वात उंच रेल्वे पुलाचा लोकार्पण। जम्मू काश्मीरमधील कटरा ते श्रीनगर 63 किलोमीटरचा नवा मार्ग, 46,000 कोटींच्या विकास कामांचं सुद्धा भूमिपूजन। बीडच्या आष्टीमध्ये जमिनीच्या वादामधून गुंड पाठवून महिलेसह मुलाला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण, गाडीच्या काचा सुद्धा फोडल्या, पोलिसांकडून तपास सुरू। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान राडा, पालकमंत्र्यांसमोरच भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यात बाचाबाची, कार्यकर्ते सुद्धा आमनेसामने। हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र। नाशिकमध्ये मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र, भाजपवर हल्लाबोल, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण। विश्रांतीनंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला, 9 जूनपर्यंत येलो अलर्ट जारी, 12 जूनपासून राज्यभर अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। बंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणी पोलीस आयुक्तांसह 8 अधिकारी निलंबित, आरसीबी आणि इव्हेंट एजन्सीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्याचे आदेश, निवृत्त न्यायाधीश करणार प्रकरणाची सखोल चौकशी। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्यामध्ये शाब्दिक चकमक, मस्कनं मला भ्रमनिराश केलं, ट्रम्प यांची टीका, तर मी नसतो तर ट्रम्प निवडूनच आले नसते, मस्क यांचा पलटवार। Thank you.